तर जाऊया या मॅचकडे. मॅच ऑन. पहिला चेंडू टाकताना दिसतोय सुधाकर. पहिला चेंडू चांगला ते आणि कडा लागते आणि पहिलाच हादरा बसतोय कालिका माता कालवा संघाला. काय झेल घेतलेला आहे खरोखरच. शेवटपर्यंत नजर ठेवली होती सुधाकर. बसतोय कालिका माता कालवार या संघाला. तर मुकेश बाद झालेला आहे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेचा सदानंद. पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी सुधाकर. चांगलीच क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. आपण पाहिलं डीपमध्ये तर मिड विकेटमध्ये आव्या आणि वाईट लॉंगॉनच्या रिझर्वमध्ये संदीपला उभं केलंय. चांगला चेंडू हलक्या चाटाने खेळलेला आहे. अभि येतोय बॉलवर डीपमधून. एक धाव मात्र करतोय संघाचं आणि स्वतःचं अकाउंट इथं ओपन करताना दिसतो सदानंद. एका धावाने संघाची धावसंख्या होते ती 1-1. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र करतोय सदानंद. मिळते स्ट्राईक राकेश याला. बघूया राकेशने मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती. मात्र बघूया या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज सुधाकर. चांगला चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न अपील केला जातोय मात्र पंच कुठल्या प्रकारचा उत्तर देत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगलीच सुरुवात करून देतोय आपल्या संघासाठी गोलंदाज सुधाकर. पुढं सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणार आहे राकेश. बघूया या चेंडूवर कशा प्रकारे खेळतोय ते पाहायचं आहे. चांगली रणनीती आतापर्यंत आखलेली आहे मुरई दिवे या संघानं. आता मात्र पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू स्विंग आणि मिस पाहायला मिळतोय. टप्प पडल्यानंतर थोडंसं टर्न मिळतोय चेंडूला. आकार मिळतोय आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये समजते. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली सुरुवात करून देतो. आतापर्यंत 4 चेंडू झालेत आणि धावसंख्या झाली त्या म्हणजेच 1 गडी बाद आणि 1 धाव अशी लागलेली आहे सजवलेली आहे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी राकेश याला. आता मात्र स्क्वेअर लेगच्या रिझर्वमध्ये चेंडू जातोय. फरार होतोय. 4 धावांसाठी आघास करतोय. पहिला वार करतोय या सामन्यामध्ये राकेश. 4 धावा मिळतील. पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी सुधाकर. समोर असणारे फलंदाज राकेश. आता मात्र चांगला चेंडू आदला होता. आता अपील करतायत. धाव मिळते. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 6. 1 गडी बाद झालेला आहे. मुकेश हा बाद झालेला. 1 षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या झालेल्या त्या 6. जाऊया डीजे कडे.
म्हणून एक धाव मिळते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 7 धावा इथं लागलेल्या आहेत. पुढे एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्याचा संदीप. बघूया आता मात्र काळ मंत्र थोडासा दिलेला आहे सदाई आणि राकेश याला. बघूया कसल्या प्रकारचा काळ मंत्र असणार आहे. आता मात्र चेंडूला एक साईडला खेळण्याच्या नादात बघूया काय घडतंय. आता मात्र डेंजर झोनमध्ये पंचांचा बोट आकाशात आणि या खेळाडूला जावं लागेल खेळाडू कक्षात. दुसरा हात बसतोय कालिका माता कालवार या संघाला. देतोय चांगला चेंडू होता. चेंडूला दिशा दिली आहे. एक धाव पूर्ण करतो सुद्धा आता प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्नाने परमेश्वर म्हटलं जातं आणि 2 धावा इथं अर्जित करतायत. चरणजी पाटील आणि निलेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे या खेळानगरीमध्ये. या स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पाहुण्यांच्या माहितीसाठी जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे कालिका माता कालवार आणि मोरोई दिवे दरम्यान हा सामना सुरू झालेला आहे. पुन्हा सज्ज होतोय संदीप. आता मात्र शॉट आणि पूल पाहायला मिळतोय. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी. एक से ज्यादा कोच नाही आहे. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 10 धावा इथं आलेल्या आहेत. आता माझा चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता. थोडस मिस करतोय क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय जातोय 4 धावांसाठी. फलंदाज चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये समाप्त. त्या निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्येवर आपण नजर टाकली तर धावसंख्या आतापर्यंत झाल्यात त्या म्हणजेच 14 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. एक गडी बाद झालेला राकेश हा बाद झालेला आहे. तसंच मुकेश सुद्धा एक बाद झालेले आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. आता मात्र थोडंसं पंच करत चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळतंय. गलीमध्ये एक धाव इथं पूर्ण करतायत. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 15 धावा इथं लागले. 2 षटकाचा खेळ इथं समाप्त झाला मित्रांनो. 2 षटकाच्या मोबदल्यात धावसंख्या झाल्या त्या म्हणजेच 2 गडी बाद आणि 15 धावा इथं झालेल्या आहेत. कार्य करायचं आहे.
तर मित्रांनो 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. आपण जर पाहिलं तर सुधाकर यांनी चांगली गोलंदाजी करून 6 धावा दिल्या, त्यानंतर संदीप यांनी 9 धावा दिल्या. बघूया आता षटक क्रमांक 3 घेऊन येत आहे तो म्हणजेच राजू पाटील. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय समोर असणारे फलंदाज. चांगला चेंडूला विरकून दिला. चेंडू जातोय पॉईंटच्या रिझर्व्हमध्ये, डीपमध्ये एक धाव पूर्ण करते सुद्धा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं अर्जित करतायत. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होत आहे ती म्हणजे 17. मित्रांनो 17 ही संख्या जी बघितली तर का जॉली स्पोर्ट कामतघर आणि विक्रम स्पोर्ट वडुणवघर या दोन्ही संघांना विनंती करतो, एक पारीचा खेळ समाप्त झाल्यानंतर कुठला संघ हजर नसेल तर पॅनलाइज केला जाईल. चांगला चेंडू एज लागते, यष्टी रक्षका खाली आणि सॉफ्ट डिस्मिसर होतोय. अजून एक हादरा बसतोय कालिका माता कालवार या संघाला. जाऊया संघानं खरोखरच जबरदस्त असं कर्णधार सुधाकर पाटील यांनी सगळ्यांना कानमंत्र चांगले दिलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. गोलंदाज राजू पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच योगेश येतोय. आता मात्र योगेश याला पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र एज पुन्हा एकदा मात्र फेत होता. एसटीएक्सने प्रयत्न केला मात्र एक धाव इथं पूर्ण करताना दिसतोय. एक से ज्यादा कुछ नाही आहे. एक धावाने संघाची धावसंख्या वाढतोय. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 18 धावा इथं पूर्ण करताना दिसतोय. कालिका माता कालवर हा संघ पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र योगेशाने केलं. स्ट्राईक मिळते ती म्हणजे सदानंद यांना. बघूया या चेंडूवर कशा प्रकारे खेळून काढतात सदानंद. चांगला चेंडू स्वतः राजू पाटीलला झेल घेतात. अजून एक हादरा बसतोय कालिका माता कालवार या संघाला. या गोलंदाजाचं गुणगान गाणं जाऊया आपण डीजे कडे. कालवार संघाचा 12वा खेळाडू, कालवार संघाचा 12वा खेळाडू यायचा इथे. पुन्हा एकदा राजू पाटीलला थोडंसं क्षेत्ररक्षणमध्ये बदलाव करताना दिसत आहेत. प्रवीण पाटील हा क्षेत्ररक्षक लॉगऑफला येतो आणि लॉगऑनला येतो अवी. चांगलाचा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये संपर्क होत नाही मात्र धाव मिळते. वाईटचा इशारा येतो पंचांकडून. 1+1 म्हणजे 2 धावा इथे गणल्या जातील. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच फलंदाज आलेला आहे तो म्हणजे सुजित आलेला आहे. आता मात्र चेंडूला हलक्या हाताने खेळून काढले. चेंडू जातो पॉईंटच्या रिझर्व्हमध्ये डीपमध्ये एक धाव पूर्ण करत दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि बघूया
2 धावा इथं अर्जित करताना दिसत आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 22 धावा झालेल्या आहेत. आता मात्र चांगला चिरू जोरात मारण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण प्रणित गोंडले यांच्याकडून. मात्र फलंदाज थोडासा नाराज दिसतोय आणि हा षटक संपण्याचा इशारा येतोय पंचांकडून. सुनील म्हात्रे चांगले पंच आहेत. 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला. 3 षटकांचा आपण विचार केला. सुधाकर यांनी 6 धावा दिल्या, त्यानंतर संदीप पाटील यांनी 9 धावा दिल्या, त्यानंतर राजू पाटील यांनी 8 धावा दिलेल्या आहेत. धावसंख्येवर नजर टाकली तर धावसंख्या इथं झाल्या त्या म्हणजेच 23 धावा इथं झालेल्या आहेत. गडी बाद झालेले आहेत मुकेश, राकेश, सनातन आणि जितेंद्र, हे 4 गडी बाद झालेले आहेत. योगेश आणि सुजित मात्र 6 चेंडू कशा प्रकारे खेळतील ते पाहायचं आहे. नेक्स्ट मॅच असणारे कामतघर आणि वडूनगर या दोन्ही संघाने त्वरित हजर व्हायचं आहे. शेवटचं षटक टाकण्यास सज्ज होतोय अवी पाटील. बघूया अवी पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. चांगला चेंडू भिरकून दिलाय. चेंडू जातोय मात्र मिस करतोय आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 27 धावा इथं झालेले. तर पुन्हा सज्ज होत आहे आवी पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे योगेश आता चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये जातोय. 2 क्षेत्राच्या चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. संन्यास याच्याकडून 1 धाव पूर्ण करते. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं अर्जित करताना दिसतंय. प्रमोदजी वेलकम या क्रीडानगरीमध्ये तुमचं सुद्धा स्वागत करतोय. दोन धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते इथे 29. चांगला चेंडू होता. चेंज ऑफ द पेस आपण म्हणतो तोच पेस इथं करताना दिसतोय. चांगलीच गोलंदाजी करताना दिसतोय अवी पाटील. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्याचा. समोर असणारे योगेश. बघूया या चेंडूवर काय लिहिलंय ते पाहायचं आहे. चेंडूला भिरकून द्यायचा होता मात्र मिस करतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू टाकतोय गोलंदाज अवी पाटील. आता मध्ये चेंडू उंच उडालेल्या हवेत आहे. संदीप त्याच्या खाली आणि झेलच्या स्वरूपात बाद होते फलंदाज योगेश. अजून एका हदरा बसतोय कालिका माता कालभार या संघाला. जाऊया आपण डीजेकडे.
धन्यवाद डीजे. आम्ही पुन्हा सज्ज होतोय. नवीन फलंदाज मंगेश, बघूया काय पेश करतोय. तर चेंडूला भिरकून दिलाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. तुफान ठेवलेला आहे मोराई देवी या संघासमोर. तर पुन्हा एकदा मी आवाज देतोय, जॉली स्पोर्ट कामतघर आणि विक्रम स्पोर्ट वडूनवघर या दोन्ही संघाचे कर्णधार तरी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. प्लीज वेले अभावी सहकार्य करायचं आहे. तर एक षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला मित्रांनो. 35 धावा इथं झाले. 36 धावांचा आव्हान इथं ठेवलेला आहे मोराई दिवे या संघासमोर. तर बघूया या 4 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय ते आकड्यासाठी मी विनंती करतोय. म्हणजे सहकारी समालोचक संदेश वकारे. ओव्हर टू संदेश. नक्कीच आपण टॉसकडे जाऊया. मी सन्माननीय मान्यवरांपैकी उपसरपंच मनोहर पाटील साहेब, चरण पाटील आणि निलेश पाटील या 3 मान्यवरांना विनंती करतोय की आपण टॉससाठी या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस त्या ठिकाणी उडवणार आहोत. चला टॉससाठी या लवकरात लवकर. वडूनगर टीमचे कॅप्टन कॉल करतायत. यस टॉस या ठिकाणी झालाय. पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. तर टॉस या ठिकाणी झालाय. टॉस जिंकलाय जॉली स्पोर्ट कामतघर टीमच्या कॅप्टन आहे. कॅप्टन माझ्या समवेत आहेत सचिन पाटील. टॉस जिंकलाय, काय करणार? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करताय, याचं मुख्य कारण काय? नवघर टीम चांगली आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आज संपूर्ण संघ आहे की संघामध्ये काही बदल एखाद्या वेळेस होईल, कारण अरविंद जरा अनफिट आहे तर त्याचा काही थोडं सांगता येत नाही. कसं वाटतंय आयोजन? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि गावदेवी ओवली संघाने आम्हाला जी खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. माझ्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. त्यानंतर टीम विक्रम सोट वडूनगर टीमचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की फायनलच्या आधी फायनल, कारण तुम्ही या दोघांमध्ये आपण चालू हंगामाचा विचार केला तर भरपूर टफ फाईट मॅचेस पाहायला मिळाल्यात, परंतु या मॅचच्या माध्यमातून काय रणनीती असेल? या मॅचच्या मधून रणनीती असेल की नेहमीप्रमाणे कामतघर संघ हा खूप चांगला खेळतो आहे आणि आम्हालाही त्यांच्याबरोबर खेळायला खूप मजा येते आणि प्रेक्षकांना या सामना बघायला आवडेल. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय केलं असतं? क्षेत्ररक्षणच केलं असतं. आता फलंदाजी करायची आहे. 4 ओव्हरमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 4 ओव्हरपर्यंत 45-50च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करू, कारण कामतघराचा संघ आहे की ते त्यांना टार्गेट दिला ते चेस करण्याचा प्रयत्न शेवटच्या बॉलपर्यंत करतात, म्हणून त्यांना प्रेशर देण्याचा प्रयत्न करू 50पर्यंत जाऊन. या स्पर्धेसंदर्भात थोडक्यात या स्पर्धेच्या संदर्भात बोलून तर हा मैदान खूप अतिशय आपल्या 40+ खेळायचं बोललं तर हा खेळायला आवडते. प्रत्येक खेळाडू इच्छा असते की या मैदानावरती खेळलं पाहिजे, म्हणून एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
हो 100% प्रेक्षकांना मजा येईल ही मॅच पाहून आणि आम्ही त्यांचं मनोरंजन करू. धन्यवाद. तुम्हाला देखील मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे, टॉस जिंकलाय कामतगड टीमच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे, तर फलंदाजीसाठी विक्रम स्पोर्ट वडोणगाव टीमला इन्व्हाइट केलं. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी प्रमोद पाटील सज्ज आहेत. ओव्हर टू द कॉम बॉक्स. धन्यवाद संदेश. तर दरम्यान इथं उपस्थित झालेले आहेत ते म्हणजेच ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांतजी पाटील हे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा या क्रीडानगरीमध्ये स्वागत करतोय. आपण व्यासपीठावर बोलूया. सन्माननीय निलेश दादा पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करूया. मी दयानंद म्हात्रे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय निलेश दादा पाटील यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे. नक्कीच व्यासपीठावर आपण पाहू शकता निलेश दादा पाटील यांना सन्मानित केलं जात आहे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन. त्यानंतर चरण दादा पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी विकास जोशी आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. नक्कीच नुकतंच त्यांचं शुभ आगमन व्यासपीठावर झालं. ग्रामपंचायत माजी सदस्य सन्माननीय चंद्रकांत पाटील साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. मी सुधाकरजी पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय चंद्रकांत पाटील साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेला सदिच्छा भेट आपण त्यांची पाहतोय. ग्रामपंचायत माजी सदस्य आहेत. त्यानंतर पायल पाटील ही देखील आपल्यामध्ये उपस्थित आहे, आपण तिला देखील सन्मानित करूया. मी सुधाकर दादा आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते कुमारी पायल पाटील हिला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. स्वागत सत्कार झाले आहेत. वली आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी या श्री कालिका माता कालबार टीमची आपण फलंदाजी पाहिली. 35 धावा ठोकल्या गेल्या, 36 धावांचं लक्ष या ठिकाणी आहे. पहिला बॉल टाकून झालाय, पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे त्या ठिकाणी. सिंगल सोबत सुधाकरने अकाउंट ओपन केला. पहिली धावफलकावर लावली गेली आहे. पहिलं षटक मुकेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिलाय. बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. 4 धावा, चौकार. फटका मैदानाच्या आतमधून आपण पाहिला. प्रवीणच्या बाडमधून निघणारा पहिला चौकार. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. 5 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल मुकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. एक सामना जिंकल्यानंतर ही दुसरी मॅच या दोन संघांमध्ये आपण पाहतो. त्या दरम्यान देखील फटका भरपूर चांगला आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॉलला चेस केला जात आहे मात्र बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा रेषा पार. हा दुसरा चौकार प्रवीणच्या बाटमधून. अतिशय चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली तर शेवट चांगला. बॅक टू बॅक सलगचे 2 चौकार प्रवीणच्या बाटमधून आल्यात.
9 धावा धावफलकावर पहिल्या 3 बॉलचा खेळ झालाय 36. 36 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस देखील इनसाइड आउट फटका. व्हाट अ स्ट्रोक. बॉल थांबत नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार हॅट्रिक. आयोजन नियोजनासाठी आणि खास करून मरू आई धिबे टीमसाठी सन्माननीय जगदीश पाटील आणि शशिकांत पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. दोघांचंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम. वॉलीबॉल पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने बॅक टू बॅक सलगचा तिसरा चौकार प्रवीणच्या बॅटमधून आलाय. या बॉलेस देखील अजून एक समोरच्या दिशेने ठोकलाय. बॉल जातोय आणि गेलाय सीमारेषा पार. हा चौथा चौकार. अकरावादरी बोललो तो फार अकरावादरी बोललो तो फार चॅम्पियन्स ट्रॉफीला अल्पेदा चॅम्पियन्स ट्रॉफीला अजून मॅच चालू नाही आले अजून नाही मग का अजून चालू नाही अतिशय चांगली सुरुवात आणि त्यानंतर मात्र बाद झालाय प्रवीण. योगेश म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या बॉलवर विकेट काढली त्या ठिकाणी. कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर योगेशच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जात आहे. षटकातील पुढचा बॉल. कालवार संघ आपण उशीर करू नका प्लीज. पहिल्या मॅचमध्ये देखील तुम्ही भरपूर उशीर केलात
आयोजकांना सहकार्य करा बेले संदर्भात, कारण आज शेड्यूल जे आहे ते नक्कीच मोठंच आहे, कंप्लीट करायचं आहे आपल्याला. सो प्लीज कोऑपरेट करा. या बेलेचा बॉल इनसाइड आउट फटका, इनफिल्डच्या वरून बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उचलला जातोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 2-20 20 धावा धावफलकावर आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 16 का डोला, 16 धावांचा बोलबाला तुम्हाला अजूनही दाखवावा लागेल. विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. ऑन साईडला प्रहार झालाय, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. क्रिकेटमध्ये फुटबॉलचा अंदाज आपण पाहतोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. चांगली सुरुवात मरुआई धिवे टीमच्या बाजूने. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. धावा येणं महत्वाचं आहे. प्रमोद पाटील 23 धावा धावफलकावर आहेत. सुधाकर पुन्हा एकदा सिंगल सोबत खेळत आहे. एका बॉलचा सामना गेलाय, फक्त आणि फक्त एक बॉल त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस बीट केलाय सुधाकरला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. पहिल्या मॅचमध्ये चांगलं षटक फेकलं होतं, 15 धावा देखील बनवल्या होत्या. पहिल्या मॅचचा हिरो आपण पाहतोय, मॅन इन ऑरेंज कॅप सुधाकर. या मॅचमध्ये देखील सुरुवात चांगली करून दिली होती. पहिलं षटक फेकत असताना 1 विकेट घेतली होती आणि फक्त आणि फक्त सोबत 6 धावा खर्च केल्या होत्या. अजून एक चांगला बॉल. योगेश म्हात्रेची ही गोलंदाजी आपण पाहतोय. व्हॉट अ बॉलिंग. चांगलं षटक फेकलं गेलं योगेश म्हात्रेच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या, तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी, कमबॅक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण झालाय. एक महत्त्वाची विकेट देखील या षटकामध्ये आपण पाहिली. धावा धावफलकावर 23 झाल्या आहेत. 12 चेंडू आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू 13 धावा. धर्मेश बॉलिंग ट्रॅकवर अतिशय महत्त्वाचं षटक, कारण येणाऱ्या दोन्ही गोलंदाजांचा विचार केला तर दोन्ही गोलंदाजांना अगदी कंजूसभरी गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. प्रत्येक षटक जे आहे ते मॅजिकल फेकावं लागेल. षटक क्रमांक 3 धर्मेश बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. समोर अवी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आधीच बॅट फिरवली गेली. बॉल अगदी उशिराने येतोय. स्लोवरचा वापर. फिंगर रोल केल्या होत्या बॉलवर. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय सुनील म्हात्रे सरांच्या माध्यमातून. अवांतर धावांवर रोख लावणं खूप गरजेचं आहे, कारण धावा ज्या आहेत त्या आपल्या टीमने कमी बनवल्यात, हे लक्षात घ्यावं लागेल गोलंदाजांना. धर्मेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस देखील इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉलपर्यंत, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. चांगली कॉलिंग अवीच्या माध्यमातून. 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
फक्त आणि फक्त 10 धाबांची आवश्यकता आहे विजयासाठी. रन अ बॉल इक्वेशन, 10 चेंडू आणि 10 धाबांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. अवी बॅक टू द डगआउट. चांगला झेल सीमारेषेलगत आपल्याला पाहायला मिळाला. अवीची महत्त्वाची विकेट काढली आहे त्या ठिकाणी. मात्र नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये जातोय. नक्कीच उद्याचं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये गोवे टीमच्या जागेवर मानकोली संघ खेळेल याची देखील नोंद घ्या. षटकातील पुढचा बॉल, या बले जोरदार अपील, यस इज गॉन. महत्वाची विकेट. संदीप बॅक टू द पॅव्हेलियन. मैदानाच्या आतमध्ये जातोय. राजू देखील एक चांगला खेळाडू आहे. इनॅट 5 नंबर 5व्या क्रमांकावरती आपण त्याला पाहतोय. परंतु या ठिकाणावरनं अजूनही विजयासाठी 10 धाबांची आवश्यकता आहे. गोलंदाजी चांगली होत आहे. योगेशने कमबॅक करून दिला आणि त्यानंतर धर्मेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. पाहूया विकेट हॅट्रिक साजरी करेल का. 2 विकेट्स तर घेतल्या गेल्यात बॅक टू बॅक. 2 चेंडूवर 2 गडी बाद केल्यात. विकेट हॅट्रिकवर आहे गोलंदाज धर्मेश. यस, षटकातील विकेट हॅट्रिक चेंडू कंप्लीट. यस, विकेट हॅट्रिक. व्हाट अ बॉलिंग. 3 बॉलवर 3 विकेट्स. धर्मेशच्या नावावरती या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक. नक्कीच ओके. माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय चंद्रकांत पाटील साहेब आमच्यापासून रजा घेताना आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून आपले विशेष आभार. सोबतच पायल विद्यमान उपसरपंच कासनेगाव नाना गोंधली यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी टी शर्ट आहे. नक्कीच तो टी शर्ट मात्र धर्मेशला जरूर दिला जाईल. संपूर्ण हंगामासाठी त्यांनी ते पारितोषिक लावलं आहे. षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी. मात्र काय कमालीचं कमबॅक श्री कालिका माता कालबार टीमच्या बाजूने आपण पाहतोय. आवश्यकता होती नक्कीच विकेट्स घेण्याची आणि त्या विकेट्स मात्र या ठिकाणी धर्मेश घेतोय. चांगली गोलंदाजी. वेल भरपूर खर्च केला जात आहे. षटकातील पुढचा बॉल. धर्मेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर.
नवीन फलंदाज सतीश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. प्रत्येक धाव जी आहे ती या ठिकाणावरनं अति महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झाला आहे. आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. काही कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली धर्मेश म्हात्रेच्या माध्यमातून. चांगलं षटक फेकलं गेलं. विकेट हॅट्रिक त्याने साजरी केली आहे या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक. एक चौकार हॅट्रिक नक्कीच पहिली जर विचार केला तर संजय पाटील जय हनुमान सरवली या खेळाडूच्या बॅटमधून आली होती. आणि त्यानंतर देखील अजून 4 चौकार हॅट्रिक आपण या ठिकाणी पाहिल्यात. परंतु विकेट हॅट्रिक एक झाली आहे ती देखील मागच्या ओव्हरमध्ये. जॉली स्पोर्ट कामतगाव टीमचे कॅप्टन त्याचबरोबर विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमचे कॅप्टन आपण अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधा. शेवटचा अंतिम षटक. कालवार संघ आपण भरपूर उशीर करत आहात. आयोजक मात्र या ठिकाणावरनं वारंवार सूचना देत आहेत की वेळ आपण कमी खर्च करा. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. अंतिम षटक 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. सदानंद म्हात्रे चला आम्हाला कोऑपरेट करा. अगदी भरपूर उशीर केला जात आहे या मॅचच्या माध्यमातून. पहिल्या मॅचमध्ये देखील तुम्ही भरपूर उशीर केला होता. आयोजक मात्र वारंवार आम्हाला सूचना करण्यास भाग पाडत आहेत. सो प्लीज कोऑपरेट करा. 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. पंच आपण देखील थोडं लक्ष द्या. पहिली वॉर्निंग पंचांच्या माध्यमातून टीम कालवारसाठी वेळेसंदर्भात. षटकातील पहिला बॉल प्रवीण बॉलिंग ट्रॅकवर. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. ऑन साइडला प्रहार झालाय. फटका चांगला आहे. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. अतिशय सुरेख फटका सुधाकरच्या बॅटमधून हा चौकार आलाय. आणि जोपर्यंत सुधाकर फलंदाजी करेल जोपर्यंत विकेटवर असेल नो डाऊट अबाउट दॅट विजयाच्या अशा अपेक्षा ज्या आहेत त्या पल्लवीत असणार आहेत मरुआई दिव्य टीमसाठी. षटकातील पुढचा बॉल प्रवीण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील खाली क्षेत्र निवडलं. बॉल निघून जातोय सीमा पार. विजयाचा फटका. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. या सामन्याचा हेरो